आपण पाहताय महाधुरळा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। ज्या गोष्टीकडे महाराष्ट्रातल्या अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भातली सुनावणी आता पुढे गेलेली आहे। 28 नोव्हेंबर रोजी या संदर्भात सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी अंतरिम आदेश देऊ असं न्यायमूर्तींनी सांगितलं आहे। तोपर्यंत निवडणूक आयोगानं सविस्तर अहवाल द्यावा असंही या निकालात म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात अनेक नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जे आरक्षण आहे ते 50% जास्त असल्यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेची सध्या सुनावणी सुरू आहे। जोपर्यंत या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीसंदर्भात संदिग्धता आहे। कारण 32 पैकी 17 जिल्हा परिषदेत, 338 पैकी 83 पंचायत समिती, 242 पैकी 40 नगरपालिका, 46 पैकी 17 नगरपंचायत आणि 29 पैकी 2 महापालिकेत या संदर्भात जी काय 50%ची आरक्षण मर्यादा होती ती ओलांडल्याची तक्रार आहे। त्यामुळे या तक्रारीवर आज सुनावणी होती। आता ही सुनावणी 28 नोव्हेंबरला शुक्रवारी होणार आहे। त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला काय निकाल सर्वोच्च न्यायालय देणार याचीच आता प्रचंड उत्सुकता आहे। कारण या निकालावरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं एकूण भवितव्य अवलंबून राहणार आहे। सध्या या निवडणुका लांबणीवर पडणार असंच चित्र आहे। त्यामुळं शुक्रवारी होणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे डोळे आहेत। कारण या दिवशी तरी निकाल लागणार की पुन्हा सुनावणी लांबणीवर पडणार याची आता चर्चा आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार कायम राहिली आहे। त्यामुळे आता काय होते पाहूया शुक्रवारी। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।